नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन राजपूत सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये किंवा पहिल्या व्हिडिओमध्ये काय बघितलं तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एक मंत्री आहे, कोरियामधील एक मंत्री आहे. त्या मंत्रीच्या घराच्या आजूबाजूला ब्लॅकस्मिथ आणि कारपेंटर, लोहार आणि सुतार राहत असतात. आणि ते जे लोहार आणि सुतार असतात ते रोज सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करायची. आणि त्या कामाला सुरुवात करत असताना त्याच्या लोहाराच्या बिग हॅमरमधून, मोठ्या हातोड्यातून आणि कारपेंटरच्या स्मॉल हॅमर, छोट्या हातोड्यामधून आणि सॉमधून म्हणजे करवतीमधून कंटिन्यू आवाज निर्माण होत होता. आणि त्या आवाज निर्माण झाल्यामुळे त्या आवाजाचा त्रास हा कोणाला होत होता? त्या मंत्र्याला होत होता. म्हणून त्या मंत्र्याने त्या दोघांना काय ऑर्डर दिली की तुम्ही दोघांनी घर शिफ्ट करा, अशी त्या मंत्र्याने त्या दोघांना ऑर्डर दिली. आणि ही ऑर्डर दिल्यानंतर बघा पुढं काय होतं ते. ऑर्डर दिल्यानंतर ब्लॅकस्मिथ आलाय. तर ब्लॅकस्मिथने त्याला सांगितलं मंत्र्याला की मी उद्या घर शिफ्ट करणार आहे. तेव्हा तो मंत्री खूप आनंदी होऊन जातो. आणि आनंदी झाल्यानंतर तो मंत्री काय सांगतोय की ठीक आहे, तू अतिशय चांगला मनुष्य आहे, दयाळू व्यक्ती आहे, तर तू काय कर की तू आजच्या दिवस लंचसाठी माझ्या घरी थांबून जा, जेवणासाठी माझ्या घरी थांबून जा. आता त्याच्या पुढील पार्ट आपण पाहणार आहोत. देन द कारपेंटर कम. आणि ब्लॅकस्मिथ गेल्यानंतर आता कोण आलेला आहे? कारपेंटर, सुतार आलेला आहे. आय एम ऑल्सो मूव्हिंग माय हाऊस टुमारो. आणि बघा तो कारपेंटर सुद्धा काय सांगतो की आय एम ऑल्सो, मी सुद्धा, फक्त ब्लॅकस्मिथच नाही, लोहारच नाही, तर मी सुद्धा माय हाऊस, माझं घर काय करतोय? मूव्हिंग करतोय, बदलतोय. उद्या मी माझं घर बदलतोय. ही टोल्ड द मिनिस्टर. त्याने कोणाला टोल्ड म्हणजे सांगणे. मिनिस्टरला सांगितलं, मंत्र्याला सांगितलं. द मिनिस्टर वॉज ओव्हरजॉयड म्हणजे खूप खूप आनंदी झाला, खूप खुश झाला. ओ नो, अरे असं नाही, यू आर टू काइंड, तुम्ही खूपच दयाळू आहात. प्लीज स्टे फॉर लंच टुडे. की तुम्ही प्लीज म्हणजे कृपा करून, स्टे म्हणजे थांबणे, फॉर लंच म्हणजे जेवणासाठी, टुडे तुम्ही आज माझ्याकडे जेवणासाठी थांबून जा, असं त्यांनी रिक्वेस्ट केली. कोणी? त्या मिनिस्टरने. द मिनिस्टर ऑफर्ड हिज नेबर्स मेनी टेस्टी डिशेस. आणि बघा तो जो मिनिस्टर आहे त्या मिनिस्टरने ऑफर केल्या. ऑफर करणे म्हणजे मागवणे. हिज नेबर्स म्हणजे ब्लॅकस्मिथसाठी नेबर्स, NEIGHBOURS, नेबर्स म्हणजे शेजारी. त्या शेजाऱ्यांसाठी मेनी MANY, मेनी म्हणजे खूप साऱ्या, टेस्टी स्वादिष्ट, TASTY, टेस्टी म्हणजे स्वादिष्ट, डिशेस म्हणजे अन्न पदार्थ, पक्वान्न मागितले त्याने. स्वीट्स अँड फ्रूट्स. आणि बघा खूप प्रकारचं गोड आणि फळं मागवली. देन ही सेड गुड बाय टू देम. आणि ते संपूर्ण झाल्यानंतर ही सेड, तो काय करतो? त्यांना गुड बाय करतो. त्या दोघांना तो मंत्री गुड बाय करतो. द नेक्स्ट डे, पुढच्या दिवशी, व्हेन द मिनिस्टर वेंट टू बेड. आणि बघा पुढच्या दिवशी काय होईल हे असा विचार करत करत तो जो मिनिस्टर आहे तो मिनिस्टर आपल्या बेडकडे म्हणजे झोपण्याच्या बेडकडे जायला सुरुवात करतो. ही थॉट. आणि तो बेडकडे जाता जाता विचार करतोय. थॉट करणे म्हणजे विचार करणे. ॲट लास्ट आय विल हॅव सम पीस. आणि बघा तो म्हणतोय की ॲट लास्ट म्हणजे शेवटी, आय विल हॅव मला भेटणार आहे, सम पीस. सम म्हणजे काहीतरी शांतता भेटणार आहे. PEACE, पीस म्हणजे शांतता. टुमारो व्हेन आय गेट अप. टुमारो म्हणजे उद्या, व्हेन म्हणजे जेव्हा, आय म्हणजे मी, गेट अप म्हणजे जागा होईल, मला जाग येईल. आय विल लिसन टू द स्वीट साऊंड. आणि ज्यावेळी मला जाग येईल, आय विल लिसन म्हणजे ऐकणे, LISTEN, लिसन म्हणजे ऐकणे. टू द स्वीट म्हणजे मधुर, अतिशय सुंदर, मधुर असा, सुमधुर. साऊंड्स म्हणजे आवाज. SOUNDS, साऊंड्स म्हणजे आवाज. कोणाचा आवाज? ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा. हाऊ नाईस इट विल बी. आणि हे किती छान राहील. बट द नेक्स्ट मॉर्निंग, परंतु पुढच्या सकाळी काय झालं? द मिनिस्टर वॉक अप.
आणि पुढच्या सकाळी जेव्हा मिनिस्टर जागा झाला, विथ द साऊंड ऑफ टॉंग 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 टॉक 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 कर 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 अगेन. आणि बघा पुढच्या दिवशी ज्यावेळी मिनिस्टरला जाग आली, तर ती जाग कशामुळे आली त्या मिनिस्टरला, तर परत सेम साऊंड, सेम आवाजाने त्याला जाग आली. ही गॉट अनॉइड. अनॉइड म्हणजे खूप त्रासला, वैतागला तो. अनॉइड होणे म्हणजे खूप त्रासणे, वैतागणे. ही कॉल्ड इज सर्वंट. आणि ही कॉल्ड म्हणजे बोलावणे, हीज म्हणजे त्याच्या, सर्वंट म्हणजे नौकराला. SERVANTS सर्वंट्स. सर्वंट्स म्हणजे नौकर. गो जा अँड सी आणि बघ. गो अँड सी जा आणि बघा किंवा पहा. हु इज मेकिंग ऑल दॅट नॉईज. हू म्हणजे कोण, मेकिंग म्हणजे तयार करणे, निर्माण करणे. MEKING मेकिंग म्हणजे निर्माण करणे, तयार करणे. ऑल दॅट नॉईज, हा जो आवाज आहे, हा आवाज कोण तयार करतंय, कोण निर्माण करतंय हे पाहुणे, असं तो त्या सर्वंटला, त्या नौकराला आदेश देतो. आणि बघा मग तो आता नौकर त्या ठिकाणी गेला की हा आवाज कोण तयार करते. आफ्टर सम टाईम. आफ्टर AFTER. आफ्टर म्हणजे नंतर, सम म्हणजे काही, टाईम म्हणजे वेळे, काही वेळानंतर. द सर्वंट कम बॅक. द सर्वंट म्हणजे जो नौकर असतो तो कम बॅक म्हणजे परत येतो. दे हॅड सम न्यूज फॉर द मिनिस्टर. आणि दे हॅड सम म्हणजे काही, न्यूज म्हणजे बातमी, काहीतरी बातमी घेऊन येतो तो त्या मिनिस्टरसाठी. तर काय बातमी घेऊन येतो बघा. द कारपेंटर अँड द ब्लॅकस्मिथ हॅड मूव्ड देअर हाऊसेस. आणि बघा कारपेंटर आणि ब्लॅकस्मिथ म्हणजे सुतार आणि लोहार यांनी ते जी हाऊसेस आहेत, जी घरं आहेत, ती तर मूव्ह केली, ती तर बदलली, त्यांनी त्यांचं सामान शिफ्ट केलं. परंतु ते सामान कसं शिफ्ट केलं बघा. द ब्लॅकस्मिथ हॅड मूव्ह टू द कारपेंटर्स हाऊस. आणि बघा जो ब्लॅकस्मिथ राईटला राहायचा, तर त्याने त्याचं सामान उचलून लेफ्टला कारपेंटरच्या घरामध्ये गेला. कारपेंटरच्या घरामध्ये त्याने सामान टाकलं. आणि द ब्लॅकस्मिथ हॅड मूव्ह टू द कारपेंटर्स हाऊस अँड द कारपेंटर्स. आणि कारपेंटर्स म्हणजे तो जो सुतार आहे, तो सुतार हॅड मूव्ह म्हणजे बदलवणे, त्या सुतारने बदलवलं टू द ब्लॅकस्मिथ हाऊस. म्हणजे बघा की लोहाराने सुताराच्या घरात सामान शिफ्ट केलं आणि सुताराने लोहाराच्या घरात सामान शिफ्ट केलं. तर अशा प्रकारे त्या तुमच्या ऑर्डरनुसार त्यांनी घराची आदलाबदली केली आहे, त्यांच्या घराचं सामान त्यांनी शिफ्ट केलेलं आहे, असं त्या सर्वंटने त्या राजाला सांगितलं, त्या मिनिस्टरला सांगितलं. द ब्लॅकस्मिथ अँड द कारपेंटर कॅरीड ऑन देअर वर्क. आणि तो जे ब्लॅकस्मिथ होता आणि कारपेंटर होता, जो ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार आणि तो कारपेंटर म्हणजे सुतार, कॅरीड म्हणजे कॅरी ऑन करणे, कंटिन्यू करणे. ऑन देअर वर्क त्यांचं कामं, त्यांची कामं ही ते कंटिन्यू करत होते. ऑन देअर हाऊसेस आणि त्यांच्या घरामध्ये ते कामं कंटिन्यू करत होते. डे अँड नाईट, दिवस आणि रात्री, दोघी वेळा ते त्यांच्या घरात कामं करत होती. आणि बघा पहिलं जे पिक्चर होतं त्याच्यामध्ये 1 नंबरच्या घरामधून टॉक आवाज येत होता. तर आता शेवटच्या पिक्चरमध्ये 1 नंबरचे जे पहिलं घर आहे, त्या पहिल्या घरामधून कर आवाज येतोय. म्हणजे पहिल्या पिक्चरमध्ये पहिलं जे घर होतं त्या पहिल्या घरामध्ये ब्लॅकस्मिथ लोहार राहत होता. तर आता शेवटच्या चित्रामध्ये त्या घरामध्ये कोण आलेला आहे राहिला, सुतार. आणि 3 नंबरच्या घरामध्ये पहिले सुतार राहत होता, त्या ठिकाणी लोहार आलेला आहे. म्हणून या ठिकाणी शेवटच्या घरामध्ये टॉक आवाज येतोय आणि पहिल्या घरामध्ये कर आवाज येतोय. आणि मिनिस्टरचे हात जसेच्या तसे कानावर आहे. म्हणजे बघा अशा प्रकारे हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. या लेसनविषयी काही शंका असल्यास मला कॉल करून विचारू शकता किंवा माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही विचारू शकता. अशा प्रकारे हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे.